भाषा समृद्धीसाठी रसस्वादाची आवश्यकता. आज आपण अभ्यासणार आहोत रस विचार. यामध्ये आपण विविध रसांचा अभ्यास करणार आहोत. साहित्यामध्ये गद्य पद्य घटकांचा आस्वाद घेताना आपण रस आहोत. गद्य पद्य घटकातून सत्कल्पने व्यक्त होणारा आहे. रूपकात्मक भाषा, पद्य घटकातील अलंकार, सत्ता, प्रसार, माधुर्य, काव्यगुण, पदोपदी, प्रत्ययास अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात आनंद अवर्णनीय. भाषा समृद्धीसाठी रसास्वाद या घटकाकडे आवर्जून लक्ष द्यावे लागते. मानवी जीवनात कलेचे महत्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कलाकृती पाहताना त्याचा आस्वाद आणि तरंग उठतात. कलेचा आस्वाद प्रत्येकाच्या स्वानुभव क्षमतेवर अवलंबून असते. ही अनुभव क्षमता शालेय वयापासून उद्भूत व्हावी या रसास्वाद ही संकल्पना महत्वाची आहे आणि अभ्यासक्रमामध्ये रसांचा विचार केलेला आहे. मानवाच्या अंतःकरणात ज्या भावना स्थिर व शाश्वत असतात त्यांना स्थायी भाव असे म्हणतात. उदाहरणार्थ आनंद, राग, दुःख. कोणत्याही कलेच्या भावना जागृत होतात व त्यातून रस निष्पत्ती होते. स्थायी भावांची उत्कंठ स्थिती म्हणजे रस होय. स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय. रसांची विविध नावे दिलेली आहेत. त्या रसांचा आपण सविस्तर विचार करूया. रस म्हणजे चव किंवा रुची. आपण गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे 6 प्रकारचे रस अनुभवतो. त्याचप्रमाणे काव्याचा आस्वाद घेताना वेगवेगळे रस आपण अनुभवतो. त्यातील भावनांमुळे साधारणपणे 9 प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात. 9 रस पुढील प्रमाणे आहेत. पहिला करुण, शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना. दुसरा शृंगार रस, स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाची, प्रेमाची, प्रीतीची तळमळ, विरह, व्याकुळ मन. तिसरा आहे वीर रस, पराक्रम, शौर्य, धाडस, लढावृत्ती. चौथा हास्य रस, संगती, विडंबन, असंबद्ध घटना. 5वा आहे रौद्र रस, क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयशाली रूप. पुढचा आहे भयानक रस, भयानक स्मशान, हत्या. 7वा विभत्स, किळस, तिरस्कार, जागृत करणाऱ्या ज्या भावना असतात त्यावेळेस रस निर्माण होतो. पुढचा रस आहे 8वा अद्भुत रस, अद्भुत रम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावना. तर 9वा रस आहे शांत रस, भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे वर्णन. अशा वेळेस शांत रस निर्माण होतो. संकल्पना. संस्कृत साहित्यातून आलेली आहे ती शिकवताना प्रामुख्याने याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही,
तर तो सर्व प्रकारच्या साहित्यात असतो. तसंच कधी कधी या 9 रसाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात. कोणत्याही साहित्यात एक किंवा अधिक रस असू शकतात. कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. ती पाहणे व ती अनुभवणे ही कलाकृतीच्या आस्वादाचे टप्पे आहेत. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. धन्यवाद. लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.